मंडळी, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. आज गावी आलोय. शिमग्याचे व्हिडिओ झाले, त्याच्यानंतर व्हिडिओ झाला नव्हता. तर आई वरदान देवी मंदिराचा 15वा वर्धापन दिन सोहळा आणि महाराष्ट्रातील पहिलं सती शिळा स्मारकाचं उद्घाटन. गावच्या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या सर्व सती शिळा गोळा करून हे स्मारक बांधण्यात आलंय आणि या स्मारकामुळेच माझ्या गावाला एक नवी ओळख निर्माण होणार आहे. चला तर पाहूया सती शिळा आणि वर्धापन दिन सोहळा हा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडतो. चला मित्रांनो, गावच्या मंदिरात तर आलोय. आतमध्ये जाऊन गावदेवीचं दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर काय काय तयारी आहे ते पाहूया. आणि जेवण बनवायची आज यंदा आमच्याकडे आहे. तर जेवण बनवायला कोण कोण आलेत आणि काय काय करतात ते पाहू. या बाजूला बघा जेवणाची तयारी करतायत आणि आज आपल्या अविभाऊचा बर्थडे आहे. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे चला 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 काम करायला घ्या. बघा इकडे कटिंगचं काम चालू आहे आणि इकडे सर्वजण जमा झालेत. हे बघा गाण्या दादा आणि सोम बटाटे कापून होतील काय आज? हा आणि आस्तिक बघा तिकडे सूरज. त्या बाजूला बघा सर पण लसूण वगैरे सोलतायत आणि सूर्या दादा. हे बघा मित्रांनो, सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात होते. आतमध्ये झालेली आहे आणि ती पाहूया. त्याच्यानंतर जेवणाचे कार्यक्रम चालू आहेत आणि जेवण अर्ध बनलेलं आहे. निम्म भात वगैरे डाळ आणि थोडा कार्यक्रम बनवायचं बाकी आहे. ते जाऊन बघूया. फोडणी देतात बघूया डाळ कशी बनवतात. सर्व कापून ठेवला नाही. इकडे वांगे तिकडे कापताय. फोडणी देण्यासाठी मसाले बघा. बघा तेल टाकून मोहरी टाकून घेत आहे. काय आहे?
डाळीला फोन झाले, तडका मारून झालाय आणि आता भाजी करायला घेतली. ती पाहूया. आज 3,000 लोकांचं जेवण होतं आणि सर्वांचं जेवण कसं, गावाचं जेवण कसं होतं हे पाहतोय आपण. हे मसाले भात सगळं तयार करून आहे. कांदा टाकून घेतला नाही. बाराशे वर्षापर्यंत दुधाळे साहेब म्हणजे 2 हात कोरले ते 2, 4, 6 त्या वीराला थोड्या पत्नी होत्या, थोड्या पत्नी त्या सती गेल्या, त्यांची ते असते बोळी केली मंदिरातले हो आपल्या इकडे होत्या एवढ्या वर्षापासून त्यांचे प्रसंग मागे लावलेले होते. स्वर्गात गेले अप्सरा चंद्र कोरले असतात म्हणजे यावं चंद्र दिवा करून विलस प्रस्ताव झाली त्याच्या स्मरणात उभ्या केलेल्या दगडी शिल्पाला वेगळं म्हणतात. विशेष उपस्थितीमध्ये पावल्या
दुसरी लढाई जिंकली, दुसऱ्या लढाईमध्ये मग त्याला मृत्यू आला. मृत्यू झाल्याच्यानंतर त्याला तात्काळ अप्सरा येतात. त्या अप्सरा इथे आलेले होते. अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जातात. तिथं आता आपली पालखी घेऊन जातो नाही का, म्हणून स्वर्गात गेल्यानंतर आपण ते शिवाजी पूजा करतो. ते शिवलिंग असतं आणि हा स्वर्गाचा प्रतिनिधी पुरोहित असतो. तो त्या ठिकाणी त्या वीराला वीरमर्यादा सिद्ध करतो. दर्शन म्हणजे सतीशिला पूजन आणि ह्या बाजूला पूर्णपणे हे बघा असं लावण्यात आलंय सतीशिला पूजनाच्या आणि पांगे पाटे आहेत त्याच्यावर माहिती देण्यात आले या सतीशिलांची. दाखवतो तुम्हाला सतीशिलेची रचना कशा प्रकारे करण्यात आले ह्याची माहिती थोडक्यात देण्यात आली. आणि ह्या बाजूला सतीशिला खूप मस्त वाटतं आम्हाला. खूप मस्त वाटतं. आजचं जेवण वाढणार आहे ते सर्वजण जेवायला जाऊया. हा सुनील दादा आज खूप मेहनत घेतलीस. हे बघा हे कसं झालंय जेवण मारी ना जेवणाचा नाच सुरू आहे बाबा. जेवण कसं आलंय राहिलं नाही चर्चा. मी पण जेवून घेतो. मित्रांनो अशा प्रकारे आजचा कार्यक्रम झाला. पाठी नावदार आहे आणि अथर्व या साईडला. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सुमित भाऊ बघा.